बैठक ही सकाळी 11 वाजता होणार आहे। अजित पवारांच्या देवगिरी या बंगल्यावरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित असतील। तर बैठकीनंतर संध्याकाळी 5 वाजता ट्रायडंट इथे सर्व आमदारांची बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीतला पराभव, फडणवीसांनी सरकारमधून बाहेर पडणार असल्याचा निर्णय यावरती ही चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही महत्त्वाची बैठक असणार आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणारी ही बैठक असेल। मंथन केलं जाणार आहे झालेल्या पराभवासंदर्भात, कुठे कसा फटका बसलेला आहे, कुठे दगाफटका झालेला आहे का, या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाच्या बाबी यासमोर येऊ शकतात। यामध्ये अमोल मिटकरी यांनी सुद्धा कुठे नेमकं काय घडलेलं आहे या संदर्भातलं चित्र हे आमच्या समोर आलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत। या बैठकीच्या मध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा केलेलं होतं। अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडनं। जुई, अजित पवारांच्या बंगल्यावरती प्रमुख नेत्यांची आज बैठक होतीये। खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकांसंदर्भात आलेले निकाल, तिथे काही ठिकाणी बसलेला दगाफटका आणि त्याचबरोबरीनं फडणवीस यांनी केलेलं कालचं वक्तव्य, या व्यतिरिक्त कोणते महत्त्वाचे विषय असतील चर्चेमध्ये? प्रज्ञा, लोकसभा निवडणुकीचा जर आपण निकाल पाहिला तर मग अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळालेली आहे, ती म्हणजे रायगड इथली सुनील तटकरे यांचा विजय झालेला आहे। या विजयानंतर खरं तर राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त, म्हणजे हा एक विजय जरी असला तरी इतर ठिकाणी पराभूत झाल्यामुळे नाराजी नाट्य दिसून येत आहे त्यांच्या पक्षामध्ये। त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी देखील काल असं वक्तव्य केलं होतं की आम्हाला आमच्याच मित्रपक्षांनी मदत केली नाही, त्यामुळे महायुतीचं जे समीकरण आहे ते पाळलं गेलं नाही, शब्द पाळला गेला नाही, त्यामुळे कुठे ना कुठेतरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षांवर त्यांचा रोख होता। आज सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी नेत्यांची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये संपूर्ण जी आकडेवारी आहे ती मांडली जाणार आहे की नेमका कसा, कुठे आणि किती मताधिक्यांनी खरं तर आपला जी मतं आहेत ती पडली आणि आपला पराभव कशामुळे झाला याचं ॲनालिसिस केलं जाणार आहे। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता जे सगळे मंत्री आणि आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, त्यांची देखील बैठक घेतली जाणार आहे। या बैठकीचं अजून एक प्रमुख कारण म्हणजे की राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडे काही 10 ते 15 आमदार परत जाण्याच्या वाटेवर असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यामुळे हे कितपत तथ्य आहे, आमदारांना कसं आपल्याकडे पकडून ठेवावं यासाठी देखील ही बैठक घेतली जाऊ शकते। त्यामुळे ही ज्या दोन बैठका आहेत ज्या अजित पवार घेणार आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण का अजित पवार यांना पराभव सहन करावा लागला, केवळ एक जागा त्यांची निवडून आली आहे। त्यामुळे आता विधानसभेला कसं काम करायचं आणि ह्या सगळ्या जो पराभव झालाय त्याचं देखील ॲनालिसिस केलं जाणार आहे की नेमका पराभव कशामुळे झाला आणि पुढची रणनीती कशी असणार आहे, त्यासोबतच आमदारांना कसं आपल्याकडे जपून ठेवलं जाऊ शकतं याची देखील रणनीती आजच्या बैठकीमध्ये आखली जाऊ शकते। प्रज्ञा, नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आजची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि अजित पवार यांच्या अध्यक्षतेत या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे।